तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने. काय सांगितलं होतं अर्थ सांग. मुनी सकल व्रती आहेत म्हणजे महाव्रती आहेत. बडभागी म्हणजे खूप भाग्यवान आहेत. का बरं? आपल्याला काय वाटतं भाग्य कशाचं? कशामध्ये भाग्य आहे? वाटतं खूप पैसा मिळाला तर भाग्यवान, चांगला नवरा मिळाला तर भाग्यवान, किंवा अजून काय सगळं आपल्या अनुकूल झालं तर भाग्यवान, सगळं परिवार वगैरे एकदम अनुकूल मिळाला, सगळे आज्ञाधारक आहेत असं मिळालं तर भाग्यवान. कशामध्ये भाग्य आहे? तर सांगतात की त्यांनी की सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे जिनकुळ मिळालं आहे. त्यात पुढं जाऊन तुम्हाला तत्त्वज्ञान ऐकायचे, ते समजून घेण्याचे भाव होत आहेत, जिज्ञासा होती, हे मोठं भाग्य आहे सगळ्यात. नाहीतर बाहेर तर सगळ्या गोष्टीमध्ये पुरुषार्थ करणारे लौकिक जन आहेतच की, पण असं काहीतरी मिळवण्यासाठी किंवा ह्याचं महत्त्व ज्याला वाटतं तो खरं बडभागी. काय म्हणले? तो भाग्यवान आहे जो स्वतःमध्ये तत्व उतरवतो, स्वतःला धर्मासाठी समर्पित करतो, तो भाग्यवान आहे. ते कसे आहेत मुनी? भवभोगन ते वैरागी. भव म्हणजे संसार आणि भोगापासून विरक्त आहेत. कुठल्याही गोष्टींना भोगण्याची त्यांचे भाव नाहीत. आणि अशा त्या मुनिदशेला ते का प्राप्त झाले? मुनिदीक्षा कोण घेतं, कधी घेतं? असं नाही की संसाराचा कंटाळा आलाय, काय संसारामध्ये तथ्यच राहिलं नाही, पैसा नाही, कोणी सोबती नाही, नवरा मेला की बायकोने दीक्षा घेतली, बायको मेला की नवऱ्याने दीक्षा घेतली, असं नाही. का दीक्षा घेण्याच्या मागं कारण काय आहे हे सांगतायत की ज्याला या भावनांचं चिंतन झालं, 12 भावनांचं चिंतन झालं, त्यापूर्वक आत्म्याचा अनुभव झाला, तो सांगितलं की स्वभावाच्या साधनेसाठी वैराग्यपूर्वक दीक्षा घेतो तर त्याची दीक्षा टिकणार. नाहीतर काय आता ते घरात कोण लक्ष देईना, किंवा काय एकाने सांगितलं ना असं येतं पुराणामध्ये की रोग झाला होता असाध्य, आणि मग घरात पण एका कोपऱ्यात त्याला ठेवलं होतं त्या मनुष्याला, रोग झालेला, रोगी होता म्हणून कुठल्या मुलांच्या संपर्कात येऊ नये, आणि मग त्याला कोणी बघणार नाही, त्याला असं वाईट टाकल्यासारखं केलेलं. मग तो चिडला आणि म्हणला की असल्या जीवनात काय अर्थ आहे, नको जगायला. घर सोडून निघाला जंगलाच्या दिशेने मरायला म्हणून, कशाला जगायचं म्हणून असलं. आणि मग जात असताना रस्त्यात तिथं मुनिराज भेटले, मुनींचं दर्शन केलं, ते प्रवचन चालू होतं, ऐकला, आणि मग मुनींना सांगितलं त्यांनी सगळं जसं आहे तसं. म्हणला मला जगण्यात काही इंटरेस्टच राहिलं नाही आहे, म्हणला मी जीव द्यायला चाललो. मग त्यावेळेस मुनींनी काय सांगितलं, त्याचं भवितव्य जाणलं. मुनी ज्ञानी होते. मुनींनी सांगितलं तू इथं राहा, साधना कर, तुला जर परत वाटले भाव तर मग मला सांग, मरण्याचे भाव झाले तर. मग तू तिथे राहू लागला, आणि काय म्हणायचं, मुनींच्या बरोबर आहाराला जायचं, परत आल्यावर तत्वचिंतन, त्यांचं प्रवचन ऐकणं. ह्याच्यामध्ये काय झालं, इकडं ज्ञानाची विशुद्धी होऊ लागली आणि त्याबरोबर शरीराची पण विशुद्धी होऊ लागली. म्हणजे काय, योग्य खानपान असेल आणि वातावरण असं काय म्हणायचं, जंगलामध्ये सगळं नॅचरल वातावरण, त्यामुळं त्याला ॲक्च्युली त्याच्या रोगाला ते वातावरण पाहिजे होतं. आणि बरोबर तिथं राहिला की त्याला ते सगळ्या गोष्टीतून तो शुद्धीकरण झालं त्याचं. म्हणजे जे काय परिणामांमध्ये अशुद्धी झाली होती की मला जगायचं नाही आहे, मला कोणाला मी आवडत नाही, किंवा सगळ्यांना मी नको झालो आहे,
हे सगळे विचार त्याचे सगळे धुवून गेले आणि त्याच्याबरोबर शरीरातला रोगसुद्धा नष्ट झाला. आणि मग तिथं त्यांच्याबरोबर राहून शिकून त्याला वैराग्य झालं खरं. आणि मग त्यापूर्वक त्यांनी दीक्षा घेतली तर भावलिंगत्व प्रगट झालं. म्हणजे जर नुसतं रोगी झालोय, मरणारच आहे म्हणून दीक्षा घेतली तर असं आपण देतो ना क्षपकांना दीक्षा अनेकांना, पण जर त्यांचे भाव नसतील ना तर ती दीक्षा घेऊन पण उपयोग नाही. आता मरायला टेकल्यावर आपण म्हणतो ना की सगळ्या गोष्टींचा त्याग करा, आता तरी मोह सोडा. घ्यायची का दीक्षा मामा? दीक्षा घ्यायची का नाही तुम्हाला? दीक्षा घ्यायची का? ऐकवलं का नाही? काय तुम्ही दीक्षा घेणार आहे का नाही विचारतीये. काय चालती ती? दीक्षा घ्यायची की नाही आपल्याला? घ्यायची तर आहेच, त्याशिवाय मोक्ष नाही आहे. म्हणजे कुठं का असे ना, इथं दीक्षा घेतलं म्हणून काय याच भावात मोक्षाला जाणार असं नाही आहे, किंवा अनेक भवापर्यंत साधना केली तरी सुद्धा कधी मोक्ष मिळणार आहे माहीत नाही. पण मोक्ष मिळणार तर संयमाच्या, ज्ञानाच्या, ध्यानाच्या साधनेनेच मिळणार. मग मी घेणार आहे दीक्षा, हे तरी संस्कार करायचे स्वतःवर. अवघड प्रश्न आहे का? आता किती वय राहिलं? म्हणूनच की जेवढं आहे ते पण खूप आहे. आता परवा एक घटना सांगितली ना की सोलापूरमध्ये एक जण होते आणि त्यांचा एक मुलगा दीक्षित आहे आणि दुसरा मुलगा आहे तो त्या लाईनवरच आहे, पण अजून साधना करतोय घरामध्ये राहून. त्याची आईची जबाबदारी होती म्हणून तो त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याबरोबर राहतोय. आणि नेमकं काय झालं, आईला काहीतरी त्रास होऊ लागला. तो मुलगा होता, दुसरा मुलगा पहिल्या मुलाकडं म्हणजे त्या दीक्षित मुनींकडं होता आणि आई होती दुसऱ्या गावाला. आणि मग त्यावेळेस तिथं त्यांना समजलं की, त्याला मित्रांकडनं समजलं, ते जिथं ती दुसऱ्या गावाला होती तिथले मित्रांनी फोन करून सांगितलं की आईला बरं नाही आहे आणि काहीतरी वेगळं वाटतंय, म्हणजे जास्त झालं आहे असं सांगितलं असेल. तिथनं तो MP मधून ताडकन इथं पुण्यात का मुंबईत कुठं होता, पुण्यात तो होती वाटतं त्यांची आई, तर तिथं आलं की त्याला पण कळलं की धाप लागली आहे किंवा काय, त्यांना हार्ट वीक होतं त्यांचं. आणि मग त्यांना इतके फास्ट निर्णय घेतले त्यांनी की त्याच रात्रीतनं का काय त्याच दिवशी हलवलं. त्याला न्यायचं होतं MP एका महाराजांकडं, त्यांचं म्हणजे त्यांच्याच महाराज त्या मुलांकडंच असं पूर्वाश्रमीचे. पण तिथंपर्यंत जाऊसपर्यंत पण त्यांना वेळ मिळाला नाही. मग त्यांनी प्रवास करून जाऊन सकाळी जिथं पोचले ना तिथं थांबले. तिथं एका आरिका माताजींचा संघ होता आणि तिथं गेल्यावर त्यांनी सांगितलं माताजींना असं त्रास व्हायला लागला त्यांना वगैरे, आणि तुम्ही त्यांचं साधावं असं माझी इच्छा आहे. आणि काय सांगितलं की असं दुपारी 3च्या दरम्यान काहीतरी पोचले ते, 3:30ला दीक्षा झाली, 4:30ला जीव गेला. काय म्हणायचं असं ज्याला साधायचं आहे ना, म्हणून आता संस्कार असे करायचे की मी संयम अंगीकार करणार, मी सम्यक्त्व धारण करणार आणि त्यापूर्वक दीक्षा घेऊनच मरणार. एवढे भाव आपले तीव्र असतील ना, असं संयोग मिळतो आपल्याला, असा वेळ मिळतो. जेव्हा जीवनाचे शेवटचे समय असतील ना, तेव्हा तर का असे ना आपल्या जीवनाचं कल्याण होणार. म्हणजे तेव्हा घ्यायचे असे भाव नको, मला आत्ता घ्यायचे हे भाव करा, तर तेव्हा तरी होणारच. आणि काय रस आहे हो जीवनामध्ये, संसारामध्ये किती आनंद आहे सांगा तिला. ती संसार करणार आहे, तिला सांगा करू नको, संसारात सुख नाहीच, धर्म कर म्हणून सांगा. म्हणजे जिथं कुठं का असे ना, शेवटी भावना ही पाहिजे माझी की संसारामध्ये सुख नव्हतं, नाही, नसणारच. संसारामध्ये सुख नाहीच, मला माझं आत्मकल्याण करायचंय. घरात असलो तरी सुद्धा घरातल्यांपासून मी किती अलिप्त आहे, सगळ्यांपासून भिन्न आहे. आणि 12 भावनांचं चिंतन कशासाठी? 12 भावना रोज म्हणायच्या. म्हणता राजा राणा छत्रपती किंवा हे 5वी ढाल, 12 भावना सांगितल्यात त्याच्यामध्ये. त्याचं रोज एकदा पाठ करायचा, म्हणायचं एकदा, जेणेकरून आपल्यावर तसे संस्कार होतात, आपला उपयोग चांगला राहतो. आणि त्याच्या निमित्तामध्ये वैराग्य उत्पन्न होतं, वैराग्य दृढ होतं. म्हणून सांगतायत की
12 भावना या मातेप्रमाणे आहेत. वैराग्य उत्पन्न करण्यासाठी या 12 भावना मातेप्रमाणे आहेत असं सांगितलं याच्यामध्ये. मग मुनिराज जे आहेत ते या चिंतनाने, या अनुभूतीने असे विरक्त असतात संसारापासून की पुन्हा ते संसारामध्ये लिप्त होत नाहीत. इन चिंतत समसुख जागे, जिमी ज्वलन पवन के लागे. जसं म्हटलं आगीला वारं लागलं तर ती आग जशी भडकती, तसं सांगितलं की जो कोणी या 12 भावनांचं चिंतन करतो त्याच्याने त्याचा समतारस भडकतो. म्हणजे समतारसाचं, समता सुखाचं तो अनुभव करू लागतो. जब ही जिय आत्म जाने, तब ही जिय शिवसुख ठाणे. जेव्हा हा जीव आत्म्याला जाणतो तेव्हा तो शिवसुखाची प्राप्ती करतो. मोक्षाला जायचंय का नाही? जायचंय. कुठं आहे मोक्ष? बोरांच्या घरात? मोक्ष कुठं आहे? आपल्या घरात मोक्ष नाही आहे. आपलं घर म्हणजे आपल्याला आनंदाचं स्थान वाटतंय. काय म्हणायचं, अत्यंत आनंद आहे घरात. कुठे आहे आनंद? का पुण्यात? कुठे आहे? म्हणजे ते सांगतायत की जो आत्म्याला जाणतो तो शिवसुखाला प्राप्त करतो, म्हणजे मोक्षाला प्राप्त करतो. मग मला मोक्ष प्राप्त करायचे ही तीव्र भावना असायला पाहिजे अंतरंगामध्ये. जेव्हा आम्ही व्रत घेतलं तेव्हा असं तर काय लय माहीत नव्हतं आपण दीक्षा घेणार, आपण लय असं काय करणार वगैरे. पण वैराग्य झालं की आपल्याला संसार करायचं नाही आहे. एक निर्णय केला असा की म्हणजे टर्निंग पॉईंट असतो ना, त्या टाईमला निर्णय करावा लागतो. इतर वेळेस तुम्ही हा नाही असं करत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, दुसरी बहीण पण तसंच. म्हणजे ज्या पॉईंटला करायचं आहे ना त्या पॉईंटला निर्णय करावा लागतो. जसं आम्हा एक उदाहरण सांगतात की एक मनुष्य होता आणि मुलगी बघायला गेला. मग ती मुलगी बघितल्यावर अनेक मुली बघितला तो, आणि मग बघितल्यावर घरी येऊन विचार करत बसला. म्हणला ही चांगली आहे का ती चांगली, तिला करू का हिला करू. असं करण्यामध्ये म्हणला 25 वर्ष गेली. आणि मग 25 वर्षांनी निर्णय केलं तिच्याशी लग्न करू. आणि सांगायला गेला तर त्याची मुलं लग्नाला आली होती. म्हणजे म्हणायचे जेव्हाचा निर्णय तेव्हा करणं, त्याच्यात काय म्हणायचं, त्या वेळेचं महत्त्व आहे. म्हणून आत्ता निर्णय करा मला मोक्षाला जायचंच आहे, तर कुठल्याही भवात जैन कुळ सुटणार नाही आपलं. असं हे तत्त्वज्ञान खरं सुटणार नाही, खरे देवशास्त्र गुरु सुटणार नाहीत. हे तरी संस्कार करायला पाहिजेत ना आपल्याला. कुठल्याही मी भवात गेलो, पर्यायात गेलो तरी सुद्धा हे सानिध्य मला टिकायलाच पाहिजे. आणि मी तर माझ्या लाईफमध्ये एवढाच निर्णय केला जेव्हा कॉलेज संपलं. पण कॉलेज अजून चालू होतं, कॉलेज शिकत असताना, की माताजी नेमकं आल्या होत्या सोलापूरमध्ये. आणि 12वी झाली असेल माझी. 12वी झाल्यानंतरचं फर्स्ट इयर सेकंड इयर चालू असेल. आणि त्यावेळेस इतका आनंद की आम्हा फर्स्ट टाईम आल्या होत्या सोलापूरमध्ये 12, 14, 15 वर्षांनी जवळपास. आणि मग ते त्यांच्याबरोबर राहायचं, त्यांच्याबरोबर सगळं करायचं. काय येत नव्हतं पण पळायचं त्यांच्या मागं. काय करतील ते कर म्हणतील ते करायचं, नाही म्हटलं तरी सगळं करायचं. असं पळून सगळं त्यांच्याबरोबर राहण्यात एक आनंद वाटायचा. आणि मग प्रवचन ऐकत असताना लय काय समजत नव्हतं बरं का. आपलं पळत ऐकायचं आणि पळायचं असंच चाललं होतं सगळं. आणि मग त्यात माताजींनी सांगितलं होतं की हा जिनकुळ इतका श्रेष्ठ आहे, जैन धर्म इतका महान आहे. पूर्वी तर चतुर्थ काळात सगळे जिनधर्मी होते. जैन धर्माचं एक छत्री राज्य होतं म्हणतात. म्हणजे हे अवसरपिढी काळ सोडा, ह्याचा दोष आहे म्हणून अनेक तुम्हाला धर्म पंथ दिसून येतात. पण 3ऱ्या काळापर्यंत तर सगळे जिनधर्मानुसारच वागत होते. म्हणजे अशी महिमा आहे जिनधर्माची. आणि असा श्रेष्ठ महान धर्म जो इतरांना दुखवत नाही, इतरांचं कोणाशी द्वेष नाही, मतभेद नाहीत, असा इतका पवित्र धर्म आहे. तो आपल्याला मिळाला म्हणजे आपण किती पुण्यवान आहे, किती भाग्यवान आहे. मग माताजींनी सांगितलं की जर हा धर्म तुम्हाला मिळाला आहे, त्या धर्माची तुम्ही साधना नाही केली, एनी केस तुम्ही जर या धर्मापासून दूर गेलात, धर्म सोडलात किंवा धार्मिकांना सोडलं
किंवा धर्माला मनातून काढून टाकलं, धर्मामुळं माझा नाश झाला आणि संकट आलं आणि माझं काही चांगलं झालंच नाही, असं जर धर्माविषयी काही द्वेष झाला अंतरंगामध्ये, किंवा काय म्हणायचं जैनांमध्ये गेलं किंवा अशा ठिकाणी गेलो जिथं धर्मच नाही आहे, काय तिथं राहण्यामध्ये आनंद मानला, जसं की फॉरेन कंट्रीमध्ये, मग तिथं जाऊन राहण्यात, तिथलं सगळे भोग भोगण्यात आनंद मानला, धर्मापासून स्वतःला दूर केलं किंवा धर्माला स्वतःपासून दूर केलं. काय म्हणते, स्वतः धर्मापासून दूर झालो, नाहीतर स्वतःला धर्मापासून, तेच झालं का दोन्ही, स्वतःला धर्मापासून दूर केलं किंवा स्वतःपासून धर्माला दूर केलं. तरी सुद्धा सांगितलं, आम्हांनी सांगितलं जैन धर्म पुन्हा मिळणार नाही. आणि इतकं भय वाटलं ना तेव्हा, काय माहीत नव्हतं बरं का, काय आहे आणि काय नाही, टेस्टच नव्हती काय त्याची, फक्त आपलं पळत पळत मंदिरात दर्शन करणं, पूजा करत असणार, पूजा करून घरी येणं, एवढंच आपलं आपलं परत रुटीन दिवसभरामध्ये. पण असं आम्हांनी वाक्य सांगितलं ना, असं कोरलं गेलं की आपल्याला जैन धर्म कधीच सोडायचा नाही आहे, काय पण असू देत. कारण असं बघून माहिती असतं, अन्य धर्मीयातले मैत्रिणी असतात, काय सगळे कलिग्ज वगैरे असतात, त्यांचं राहणं खाणं, त्यांचे विचार, सगळ्यामध्ये डिफरन्स असतो नाही. मग असं वाटलं की आपल्यामध्ये जसे विचार आहेत, जसे संस्कार आहेत, जसं आपण घडलो ज्या वातावरणामध्ये, असं आपल्याला कुठंच मिळणार नाही. असं जेव्हा समजलं ना, तेव्हा एवढा तर निर्णय केला की या भवात मी जैन धर्म कधीच सोडणार नाही, एवढा निर्णय तेव्हा केला होता. पण बाकीचं पुढचं काही नाही बरं का. मग नंतर माताजींकडे जात होतो, राहत होतो. पण जेव्हा 2007 साली 1 महिन्याचं व्रत केलं आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि त्यावेळेस व्रत केल्यावर 1 महिना एकासनाचं व्रत होतं, फर्स्ट टाईम केलं असेल आम्ही लाईफमध्ये. आणि मग त्यामध्ये पहिलं उपास, मध्ये उपास, शेवटी उपास होता. आणि मग तेवढा काळ बरोबर माताजींच्या कंटिन्यू राहायचं आलं फलटणमध्ये. आणि मग त्यामुळं त्यांच्याबरोबर आम्हा नेहमी सांगायचे असं की जेवढं तुम्ही राहता सानिध्यात तेवढे परिणाम बदलतात, कोणाचे पण असू दे. तुम्ही घरातल्यांच्या सानिध्यात राहणार तर तसे परिणाम होतात, आणि तेच त्यागी, मुनी, वैरागी, ज्ञानी यांच्या सानिध्यात राहणार तर तसे परिणाम होतात. मग त्यांच्या सानिध्यात जेवढं जास्त राहायला मिळालं ना, तेवढं रुची वाढली, तेवढं. तरी पण 1 महिनाभरामध्ये कधीच विचार केला नव्हता आपण ब्रह्मचर्य घ्यायचं, पण शेवटच्या दिवशी ब्रह्मचर्य झालं. कसं झालं मलाच माहीत नाही. म्हणजे जस्ट 1-2 दिवस आधी, शेवटचे 1 महिन्यामध्ये शेवटचे 2 दिवस आधी फक्त निर्णय केला की आपण ब्रह्मचर्य घेऊ शकतो. मग त्यावेळेस माताजींनी हलवलं बरं का, तुला संकट येणार, पत्रिका बघितलेल्या असतात आम्हा, त्यामुळं माहिती असतं त्यांना. म्हटले कोणतरी घरातले च्युत करतील किंवा तुला त्रास देतील, करच म्हणतील, लग्न जबरदस्ती करतील, कर म्हणले निर्णय, तुला काय करायचं आहे. मग म्हणले 1 वर्षाचं घे ब्रह्मचर्य. म्हटलं नको, 5 वर्षाचं घे म्हणले. मग मी काय विचार केला, 5 वर्षांनी परत लग्न करायचं, म्हणजे 5 वर्ष कधी संपणार, फुकट काय करायचं इथं, चांगले भाव करायला जायचं का वाईट भाव करत बसायचं. माताजींना म्हटलं घेतलं तर आजीवन घेणार, नाही तर घेणारच नाही, कर म्हणले तुला काय करायचं आहे. म्हणजे मला म्हणायचं की असा धर्म आहे, असं त्याची महिमा आहे, असं ते उत्कृष्ट आहे की त्याचं आपल्याला आज किंमत नाही झाली. त्यामुळं कोणाला आज धर्माबद्दल ओढ नाही राहिली, तसं एक आस्था नाही राहिली, तशी एक जिज्ञासा, एक कळकळ, एक धडपड नाही राहिली. म्हणून ते MP कडचे लोक असतात ना, सगळं करतात बरं का, तुमच्यासारखं सगळं संसारिक क्रिया करणार, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व धर्माला देतात ते. म्हणजे जेव्हा आम्ही गेलो ना बुंदेलखंडच्या यात्रेला, तेव्हा आम्ही बघितलं सगळे यूथ, सगळ्यामध्ये तुमचं पूजा विधान प्रक्षाळ काय असू दे, सगळ्या क्रियांमध्ये सगळे यंगस्टर्सच. आपल्याकडं एक बी यंगस्टर दिसत नाही, सगळे म्हातारे कोतारे, आणि कधी आता मरतेत का नंतर मरतेत असे असतात सगळे. म्हणजे असं एक रुची राहायला पाहिजे. का नाही राहत, कारण आपल्या आईवडिलांमध्ये जितकं आलं ना त्याच्यापेक्षा 0.01% आपल्यामध्ये येते. त्यामुळं आईवडिलांनाच दोष द्यायचा, आता तुम्हीच करत नाही म्हणून आम्ही करत नाही, हो ना. तर म्हणजे त्यांचा काही दोष नाही आहे, आपण तेवढं आपलं समर्पण करत नाही, आपली तशी इच्छा नसते.
त्यामुळं आपण मागं सरकतो. म्हणून सांगतायत काय, ह्या 12 भावनांचं चिंतन त्यांना आत्ता मी सांगितलं की रोज एक 12 भावना म्हणायची, कुठली पण. ते राजा राणा छत्रपती म्हणा, किंवा हे 5वी ढाल म्हणा, किंवा अजून देवशास्त्र गुरुची एक पूजा आहे, झुटे जग के सपने सारे, त्यात पण सगळे 12 भावना घेतल्यात, किंवा मराठी 12 भावना आहेत. एक 12 भावनांचं चिंतन रोज करायचं. रोज जरी म्हणला ना तरी सुद्धा आपल्यावर तसे संस्कार होतात, आणि एक तशी वैराग्याची बीजारोपण होतं. म्हणून सांगतायत काय, जो या भावनांचं चिंतन करतो त्याला वैराग्य उत्पन्न होतं. जो वैरागी झाला तो नियमाने सकल व्रती होतो, आणि तो आत्म्याला जाणून नियमाने शिवसुखाला प्राप्त करतो. पुढं अनित्य भावना सांगतात. 12 भावना सांगणार होती मला आज तू. कुठले कुठले 12 भावना असतात, नावं तर परिचित पाहिजेत. बरोबर बरोबर. अनित्य, अशरण, संसार, ली, एकत्व, बारा भावना कुठले मामा? 12 भावना कुठले? 12 भावना कुठल्या? अनित्य, अशरण, संसार, भावना, एकत्व, अन्यत्व, पुढं आश्रव. सांगे पुढं. अशुची पहिला आणि मग आश्रव. अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुची, आश्रव, संवर, निर्जरा, लोक भावना, बोधिदुर्लभ भावना आणि धर्मभाव. संवर, निर्जरा, नंतर लोक भावना, बोधिदुर्लभ भावना आणि धर्म भावना. ती भावना म्हणू आपण अनित्य भावना. जोवन गृह गोधन नारी, हय गय जन आज्ञाकारी, इंद्रिय भोग छिन थाई, सुरधनु चपला चपलाई. काय झालं, आले नव्हते का ते नव्हते का आले? काय सांगितलं? जोवन म्हणजे यौवन. अनित्य भावना म्हणजे काय सांगते? संसारामध्ये सगळं अनित्य आहे. जी पण गोष्ट आहे ना संसारामध्ये ती सगळी अनित्य आहे, नष्ट होणारी आहे, क्षणिक आहे. मग त्यामध्ये काय काय आलं? त्यांनी एक उपलक्षणात्मक 4-5 नावं अशी दिली, फक्त त्यातून सगळं समजून घ्या. यौवन, गृह, गोधन म्हणजे सगळं पशुधन, नारी, हय गय आज्ञाकारी म्हणजे हय म्हणजे घोडा, गय म्हणजे हत्ती, नंतर जन म्हणजे कुटुंब, आज्ञाकारी म्हणजे जे कोणी नोकर चाकर वगैरे असतील ते, तथा इंद्रिय भोग छिन थाई, जे काही इंद्रियांचे भोग मी भोगतो ते सगळे छिन थाई म्हणजे क्षणस्थिर आहेत, क्षणासाठी फक्त आहेत. जसं की सुरधनु म्हणजे इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य जसं क्षणिक असतं. चपला चपलाई, इंद्रधनुष्य आणि चपला म्हणजे वीज किती काळासाठी राहते? अशी आली की चमकून निघून गेली, किंवा इंद्रधनुष्य पण राहत आणि निघून जातं. त्यांची जशी चंचलता, क्षणिकता आहे त्यांच्याप्रमाणे हे सगळं क्षणमात्र स्थिर राहणारं आहे. कोण कोण? यौवन, घर आदी परिग्रह, गाय म्हैस, धन, स्त्री, हत्ती, घोडे, कुटुंब, नोकर चाकर, 5 इंद्रियांचे भोग हे सगळे क्षणिक आहेत. किती काळापर्यंत राहणार आपल्याबरोबर? फार थोड्या काळासाठी. म्हणून त्यांच्यामध्ये आपण समजून काय फायदा आपल्याला? ते क्षणिक आहेत. क्षणिक आहेत म्हणजे आता घर आहे, घर कुठं क्षणिक आहे? किती काळपर्यंत राहतं की घर? मग
क्षणिक का म्हणायचं? घर क्षणिक असतं का? हम्म? घर, आपलं घर राहतो ते क्षणिक असतं का? मग त्यांनी सांगितलं घर क्षणिक आहे का? क्षणिक इन द सेन्स शाश्वत नाही आहे, ते अनंत काळपर्यंत राहणार का? का? कोण पाडणार घराला तुमच्या? म्हणजे आफ्टर अ टाइम पिरियड ते झडणार, त्याचं काय तुटणार, मोडणार, पडणार, काय ना काय त्याच्यामध्ये होणार. त्यामुळं सांगितलं ते सगळं क्षणिक आहे. मग हे समजून तरी जीवनामध्ये तुम्ही सावध व्हा की जी गोष्ट क्षणिक आहे त्याच्या मी आहारी जायला नको. मग त्याच्या पुढं जावा. त्यांनी सांगितलं नाही ॲक्च्युली शरीर क्षणिक आहे का नाही आहे? शरीरातले अवयव, शरीराचं बल, शरीराची सुंदरता, शरीराचं सगळं जे काय ते सगळं झडणार आहे, सगळं क्षणिक आहे. आणि मग त्याच्यामध्ये किती मला एकत्व, ममत्व, हे माझं शरीर किंवा हे जास्त चांगलं टिकावं म्हणून काय करायचं? काळ्याला पांढरं नाही, पांढऱ्याला काळं करायचं. परत आम्हा म्हणतात की ते लाल करायचं, पांढरं करायचं. सगळीकडं कॉस्मेटिक्स वापरून वगैरे आहे ते रूप सगळं नष्ट होऊन जातं. म्हणून ते सांगतात ना सारखं, बॉलिवूडचे ॲक्टर्स वगैरे सगळे आयुष्यभर हेच केलेत. त्यामुळं त्यांचं आत्ता रूप कसं आहे हो, बघवणार नाही इतके ते खराब झालेत. मग ते एक परवा ऐकलं होतं, काय तो कोण असं केस घालतो तो मायकल जॅक्सन. तर सांगितलं की त्यांनी त्याचं नाक काहीतरी हे होतं वाटतं ना, काय होतं, सर्जरी केली होती त्यांनी, पण ते राहिलं नाही असं काय तर ना. आणि त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी खूप कॉस्मेटिक्स काय वापरले असं काय, आणि त्याचं पण तरीसुद्धा तो असं का घालून घेतो म्हणलं तर ते रूप सगळं विद्रूप झालं आहे त्याचं. आणि मग त्याला ते लाज वाटते की सगळ्यांच्या समोर येणं, कसं जायचं, म्हणून त्यांनी केस वाढवलेत आणि ते सगळे केस तो असे डोक्यावर तोंडावर घेऊन फिरतो. म्हणजे काय म्हणायचंय, करायला काय गेलो आणि झालं काय? किती क्षणिक आहे म्हणून सांगितलं. तुम्ही जरी त्याला सुंदर बनवायला गेला तरी किती काळ सुंदर राहणार ते, उलटं स्वतःच्या हाताने बेरूप करून घेतलं स्वतःला. मग असं सगळ्या त्या ॲक्टर्स, सगळ्या ॲक्ट्रेस जे काय सगळ्यांचे तेच कथा सांगितल्या त्यांनी. म्हणजे जे कोणी स्वतःला सुंदर बनवायला जातात तर असलेली सुंदरतासुद्धा नष्ट करून बसतात. म्हणून असं शरीर आणि शरीराचं सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत, तर ते शरीर माझं स्वरूप नाही असं किती वाटतं? ध्यान करतो का असं आपण? मी म्हणजे शरीर नाही. संस्कार कर ना, जाऊ दे जे काय होणार आहे ते पुढचं भविष्यामध्ये. पण आत्ता मी मला मिळाली आहे ना ही अनमोल संधी, तर मी ध्यानाच्या द्वारे एवढं तर निर्णय करायला पाहिजे की शरीर म्हणजे मी नाही आहे. जे काय सगळं चालू आहे शरीराचं शरीरामध्ये चालू आहे, पण मी त्याच्यापासून वेगळा आहे ह्याचं चिंतन पाहिजे. हे चिंतन आपल्याला आपल्या समाधी मरणासाठी खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण संलेखना साधणार त्यावेळेस हे शरीर त्रास देणार आहे आपल्याला का नाही देणार? देणार ना. उदय येणार म्हटल्यावर हे शरीर पिडणार आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये स्थिर राहता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून आत्तापासून संस्कार करा. शरीराचे रोग, शरीराच्या वेदना सगळं माझ्यापासून वेगळं आहे आणि मी शरीराची सुंदरता किंवा त्याचं बल, त्याचं तेज सगळं माझ्यापासून वेगळं आहे. हे जर आत्ता निर्णय झाला तर उद्या शरीराचं बळ कमी झालं, तेज कमी झाला, अचानक काळं पडलं शरीर, तर दुःख होणार नाही, त्याचं वाईट वाटणार नाही. म्हणून सांगतायत काय, अशा अनेकांच्या घटना सांगितल्या की शरीर नष्ट व्हायला वेळ लागत नाही. जसं आमचे शेजारी होते एक, आणि त्यांना 3 मुली होत्या आणि 2 मुली, एका मुलीचं लग्न झालं होतं आणि दुसऱ्या मुलीचं काय पाहण्यासाठी म्हणून ते परगावी गेले होते आणि काहीतरी दुसरं काम असेल त्याच्याबरोबर, माहीत नाही मला. आणि ते रेल्वेतून जात असताना त्यांना अटॅक आला आणि अटॅक ऑन द स्पॉट गेले ते रेल्वेतच. घरात कोणाला काहीच माहीत नाही. घरातल्यांनी विचार केला तिकडं गेले, तिकडच्यांनी विचार केला इकडंच असतील, आणि मधल्यामध्ये हे न घरात न पाहुण्यांकडं, मध्येच रस्त्यातच त्यांना अटॅक आला आणि ते गेले. तर त्याच्यानंतर त्यांना घरातल्यांना समजायला, ते परत बॉडी मिळायला इतका वेळ गेला असेल. म्हणजे
सगळे लोक तर निर्धास्त बसले होते, काहीच माहीत नाही. म्हणजे असं क्षणिक आयुष्य कधी संपेल सांगता येतं का? मरताना आपल्याला त्यांना घरसुद्धा मिळालं नाही, न घर न घरातले कोणी नातेवाईक कोण होतं जवळ. म्हणजे कुठल्या क्षणाला संपेल. अजून एक सांगितलं त्यांनी की आमे म्हणून गाव आहे वाटतं, तर तिथे एक घटना घडली म्हणे की एक कुटुंब चाललं होतं, 4 जण गाडीत बसून कुठेतरी फिरायला चालले होते. आणि ते जात असताना तिथं रस्त्यावर वगैरे हत्ती फिरतात, आपल्याकडं कसं कुत्री फिरतात ना तसं तिकडं त्यांच्याकडं हत्ती फिरतात. आणि ते जात असताना रस्त्यावरून त्यांची कार त्या हत्तीला जस्ट डॅश करून पुढं गेली आणि त्याला खरोच आली असेल थोडीशी कुठं. आणि ते आपल्या धुंदीमध्ये पुढं निघाले, जागा कमी असेल म्हणून. ते जाताना त्यांना जरासं डॅश झालं असेल त्या हत्तीला. तर त्या हत्तीला इतका राग आला, तो मागून पुढं येऊन त्यांनी एकच पाय गाडीवर मारला आणि सांगितले 4ही जण जागच्या जागी मेले. कसं काय? कोण वाचवणार? कुठं चालले होते? पुढच्या यात्रेलाच, फिरायला नाही, दुसऱ्या गतीलाच चालले होते. कोण सांगू शकते की आपण घरातून बाहेर पडलो तर घरात जातो का नाही परत? म्हणजे इतकं क्षणिक आहे आयुष्य. परत सांगितलं ते काय म्हणायचं, रेल्वे स्टेशनवरून चालला होता, रेल्वे धरणार होता अजून तो, आणि सेल्फी काढायला म्हणून उभारला म्हणे. आणि जिथं उभारला होता ना तिथं बरोबर ते इलेक्ट्रिकचं खांब होतं आणि त्याला बहुतेक खूप पॉवर होती, त्या इलेक्ट्रिक करंट जास्त होत नसणार, काय लागल्यासाठी कशासाठी लागतंय. आणि ते करत असताना तो ते ह्याचं रेज आणि त्याचं काय व्हायब्रेशन्स असेल, काय काय म्हणायचं, काय झालं माहीत नाही. आणि ते स्पार्क आला, करंट आला आणि हा सेल्फीमध्येच गेला. म्हणजे कसली सेल्फी आली असेल? फोटो काढतात ना लोक, तर तो काढायला गेला जिथं उभारला होता तिथं त्या काय म्हणायचं, ट्रेनला वगैरे लागत असणारं करंट असेल, कशासाठी लागतंय माहीत नाही. ते असे असतात ना पॉवर बँक्स टाईप, पॉवर हाऊस टाईप असं असतात. तर ते पॉवर पॉईंट म्हणून असं जिथं कुठं असतील ना तिथं बरोबर उभारला होता, त्याला ते माहीत नाही. त्याचं स्ट्रेंथ जास्त होतं आणि त्यामुळं ते आणि ह्याचं मोबाईल दोन्हीचे काय ते झालं आणि त्याच्यामध्ये हा मेला करंट लागून. म्हणजे कुठं कसं. आणि परत ते पण आलं होतं ना मध्ये, काय झालं, त्या समुद्रावर गेले होते मुलं, कशासाठी? काय आपलं सौंदर्य बघायला, लाटा उसळतात ते बघायला. आणि त्या बाजूच्या एका कुठं दगडावर उभारून सेल्फी काढत असणार, तर उलटं उभारले होते, मागं समुद्र यायला पाहिजे फोटोमध्ये, मग त्याशिवाय कसं. आणि सेल्फी काढत असताना काय झालं, अशा लाटा उसळल्या म्हटले की त्या लाटांनी त्याला घेऊन गेलं. तुम्हाला लाटा पाहिजे होत्या ना फोटोमध्ये, ते म्हणले लाटा चला माझ्याबरोबरच, आणि त्याच्याबरोबरच ते मेले. म्हणजे किती काय कशामध्ये काय म्हणायचं त्याच्यासाठी, की त्या लाटा उसळतात ना, ॲक्च्युली त्या जलकायिक जीवांना त्रास आहे तो, कदाचित त्या आपटणार मरणार त्या जलकायिक जीव, आणि आपण ते बघायला आनंद. जसं आत्ता लोक कुठं जातात बघायला, फुलं चांगली आली म्हणून काश्मीर, का फुलामध्ये काय. आणि मग त्याला आपण छान म्हणलं ना तर त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला असं बंद झालं की एकेंद्रियामध्ये जन्मू आपण कदाचित. आणि मग सगळ्यांना फॅड त्याचं, ते गेलं म्हणलं की हे गेले ते गेले. काय बघायचं पण काश्मीरमध्ये फुलं येतात, माहिती आहे का तुम्हाला? बघितलेत का तुम्ही कधी? मी तर सगळ्यांच्या फोटोमध्ये तेच दिसायला लागलंय मला. तर काय फुलं बघायची, काय त्याच्यामध्ये आनंद, वेगळ्या वेगळ्या रंगाची फुलं, वेगळ्या वेगळ्या बागा आहेत तिथं, ठीक आहे. इथं नाही का दिसणार तुम्हाला. आणि ते बघून काय आनंद मिळतो. उलट त्या एकेंद्रियांना आपण त्या पर्यायात पाहून आनंद मानला म्हणजे त्यांना किती त्रास आहे, दुःख आहे एकेंद्रिय अवस्थेमध्ये, आणि आपण त्याच्यात आनंद मानला म्हणजे आपल्याला पण तशी पर्याय मिळणार. म्हणून सांगितलं, कुठं सिनेरी बघायला, कुठं काय बाग बगीचा बघायला, फुलं पानं बघायला, धबधबा बघायला पळापळी करू नका. त्या एकेंद्रिय समुद्राच्या लाटांना उसळताना आपटताना कितीतरी वेदना आहेत, कितीतरी तिथं जीव मरतात त्याच्यात, आणि त्यात आपण आनंद मानलं की ते वैरी होतात आणि घेऊन जातात. म्हणून जायचं नाही अशा ठिकाणी. बोलणार नाही बिचारी. म्हणजे अनित्यता संसाराचं स्वरूप आहे.
म्हणून अनित्यतेचं चिंतन करायचं आज दिवसभरामध्ये. काय करायचं, जे काय आहे ते सगळं अनित्य आहे. दिवसभरामध्ये सकाळी आपण भोजन केलं, नित्य का अनित्य? नित्य, अनित्य आहे. म्हणजे एकतर ते खाल्लं संपलं ठीक आहे, त्याची एनर्जी झाली, जे काय आपल्याला आवश्यक आहे ते घटक मिळाले शरीरासाठी, पण ते तर किती राहतात, ते पण नष्ट होणार आहे. दुसरं दर्शन केलं भगवंतांचं, त्याच्यातून आनंद आला. नित्य का अनित्य? अनित्य आहे तो पण, क्षणिक आहे. कारण बाहेर पराच्या निमित्तात जे काय प्राप्त झालं ते सगळं अनित्य आहे. फक्त एक सांगितलं, ध्रुव स्वभाव, त्याच्या अवलंबनाने जर सुख मिळालं, अनुभव मिळाला तर तो नित्य आहे. ती पर्याय पण क्षणिक आहे, पण आनंद आहे तो स्वभाव नित्य आहे. म्हणून त्याचं अवलंबन घ्यायला पाहिजे. तर एक छान 12 भावना सांगितल्यात बरं का, एक तेवढंच कडवं वाचते मी. रामप्रसाद जैन आहेत पंडित, त्यांच्या 12 भावना आहेत, ते थोडंसं डिफरंट आहेत, छान घेतलेत पण ते. अब छोड़ जगत का वास, त्याग सब आस, धार संन्यास अंत सुखकारी, जिया बारह भावन भाय मोक्ष दातारी. काय म्हणलं? अब छोड़ जगत का वास, त्याग सब आस. कोणाशी आस नको आता आपल्याला, कोणाकडून मला काहीतरी मिळेल, कोणी सुखी करेल, ही आस नको. धार संन्यास, सगळ्यापासून संन्यास म्हणजे विरक्ती ठेव. अंत सुखकारी, तर तुझा अंत सुखकारी आहे. हे जिया म्हणून 12 भावना पहा. यह नारी मात और तात, सुता सुत नाती बहिन और भ्रात, स्वजन जन तेरे, इन मोह फसा तू करता मेरे मेरे. कोण तुझे आहेत? नारी, मात, तात, सुत, सुतासूत, नात, बहीण, भाऊ, सगळे जे काय स्वजन म्हणतो तू, तर त्यांच्यामध्ये मोह अडकून काय म्हणतो तू? हे माझे, हे माझे, हे माझे. कोण माझे? कोण? इथं बसल्यावर कोणी नाही, तिथं गेल्यावर सगळे माझे. मग त्या भावनेनी दुःख होतं. हे देह चर्म सोमढी, अशुची की थरी, रहे नित घिरी, रोग व्याधी से, यह जरत निरंतर जरा रूप आगी से. समजलं? सगळे शब्द. हे देह चर्म सोमढी, हा देह चामड्यानी वेढलेला आहे. अशुची की थरी, अशुचीचं स्थान आहे. रहे नित घिरी, रोग व्याधी से, हे शरीर सतत रोग व्याधींनी घेरलेलं आहे. भले तुम्हाला आता निरोगी वाटेल, पण रोग प्रतीक समयाला आहेतच. फक्त त्यांचा उद्रेक झाल्यावर तुम्हाला वाटतं मी रोगी झालो म्हणून. यह जरत निरंतर जरा रूप आगी से, म्हणजे निरंतर, जरा म्हणजे म्हातारपण, निरंतर हा जीव म्हातारपणाच्या आगीने झुरतोय. जल बुध बुधवत तन जानो, धन इंद्र जालवत मानो, सुत भ्राता नारी बखानो, जीवी मेघ पटल विनशानो. हे अथिर जगत संबंध, अरे मति मंद बने क्यों अंध, विषय भोगन में, यह सदा रहे ना एक, नाश हो छिन में. समजलं सगळे समजलं का? सगळं एका क्षणामध्ये नष्ट होणार आहे. जलबुध बुध समान आहे. ताते आकुलता टार, सोड आकुलता. विकल परिहार, स्वरूप विचार आत्महितकारी, जिया बारह भावन भाय मोक्ष दातारी. 12 भावनांचं चिंतन कर, ते तुला मोक्ष देणारं आहे, वैराग्याला दृढ करणारं आहे. असं अनित्य भावना सांगते की अनित्यता नको बघूस, त्या सगळ्यामध्ये नित्य काय आहे? स्वतःचा शुद्धात्मा नित्य आहे.
त्याला धरला आपण तर कोणी आपल्याला जगात दुःखी करू शकणार नाही. मी तर सगळ्यामध्ये असताना सुद्धा नित्य आहे, जाननहार आहे, अमर आहे, ह्याचं भावभासन आवश्यक आहे. ओम.